जय श्रीराम। मी नंदकिशोर भावसार आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 1-2 मिनिटात आपल्याला काही माहिती देणार आहे देवस्थान संबंधित। आपण नाशिक जिल्ह्यात आणि नाशिक जिल्हा सोडून बाकीच्या 35 जिल्हे म्हणजे जवळजवळ 36 जिल्ह्यामध्ये एक छोटंसं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम म्हणजे प्रत्येक मंदिरात संध्याकाळी 7 वाजेची आरती। लक्षपूर्वक ऐका आपण सगळ्यांनी, संध्याकाळी प्रत्येक मंदिरात 7 वाजेची आरती। दुसरं त्याचबरोबर काय तर आपल्या घरामध्ये दिवाबत्ती त्याच वेळेला बरोबर 7 वाजेला 99% मंदिरात घरांमध्ये दिवाबत्ती ही 7 वाजेला किंवा थोडीफार मागे पुढे होते। तुम्हाला विनंती आजपासून की बरोबर 7 वाजेला म्हणजे इकडे मंदिरात तुम्हाला जायला जमत नाही आहे किंवा काही अडचण आहे त्यावेळेला तुम्ही घरी आहात त्यावेळेला बरोबर दिवाबत्ती 7 वाजेची। त्याच वेळेला देवस्थानमध्ये आरती, सोबत लहान मुलांना घ्या, रामरक्षा, हनुमान चालीसा, हरी। थोडंसं बोललं तर मला बरं होईल, दिसेल का? ही संकल्पना तुम्हाला आवडली का? हो। तिसरं हे काम शुक्रवार, वा वा। मी आता तुम्हाला 1 लाख रुपये देतो। हिंदूंचा वार कोणता आहे? सर्व वार। ज्यांना रोज जमत नाही म्हणून त्यांनी काय व्यवस्था केली, शुक्रवारची दुपारची 1 वाजेची नमाज। 3 ख्रिश्चन लोकांचा वार कोणता आहे? रविवार, वा वा। आपला वार कुठंच नाहीये म्हणून आपण एक प्रयत्न केलाय देवस्थान समितीमार्फत आपला वार शनिवार। आपला वार नाही, इतका हळू बोलल्यावर कसं काम होईल? आपला वार। आता शनिवारी काय करणार तुम्ही? तुम्हाला मंदिरात जायला जमत नाही, घरी पण वेळ देता येत नाही, पण शनिवारी मात्र नक्कीच द्या। कोणासाठी द्या? 3 लोकांसाठी। 1 धर्मासाठी, आपल्या गोरक्षणाचं काम करतायत। हे 3 लोक जीवावर उदार होऊन आपल्या धर्माचं काम करतात। या लोकांना प्रेमाने पाठीवरून हात फिरवा, त्यांना सांगा नक्की करा 1 तास, अर्धा तास, 15 मिनिट। जोपर्यंत आपण हे बदल करणार नाही, आपल्या देशापासून 22 देश वेगळे झालेत आणि हीच परिस्थिती राहिली तर आणखीन काय होईल? आपली परिस्थिती खराब होईल। म्हणून आपला धर्म वाचवण्यासाठी पहिले स्वतः काही बदल करा। मग मला फार बरं वाटलं, बरोबर 7 वाजेला त्यांनी अजिबात बदल होत नाही। कोणी या नका येऊ, काही घेणं देणं नाही। याचा अर्थ त्यांना वेळेचं बंधन पाळायची सवय लागलेली। आपल्याकडे त्यांना बाबांचा सत्कार करायचा आहे। 1च मिनिट घ्या। आता खाली होता अशोक भाऊंना विनंती करतो त्यांनी माऊलींचा सपत्नीक सन्मान हातभार लावला। छोटे मोठे देणगीदार सर्वांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मित्रमंडळ कुटोंडर नगरतर्फे आभार। आता महाराजांना विनंती करतो की त्यांनी त्वरित प्रवचनाला सुरुवात करावी। धन्यवाद, धन्यवाद।